नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 6वी या वर्गाचे सुलभ भारती या पाठ्यपुस्तकामधील कोडे अभ्यासणार आहोत. मित्रांनो, याआधी आपण आपल्या YouTube चॅनलवर इयत्ता 6वी या वर्गातील पाठ्यपुस्तकाचा परिचय, त्याचबरोबर मुखपृष्ठ म्हणजे काय आणि मलपृष्ठ म्हणजे काय याचा अभ्यास केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजून ते मागील व्हिडिओ पाहिले नसेल त्यांनी ते व्हिडिओ आधी पाहायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला मित्रांनो, सोडूया कोडे. आता इथे आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत आणि त्या सूचना वाचून आपल्याला ते शब्दकोड सोडवायचे आहे. आता बघा, खाली शब्दकोडे दिलेले आहे. उभ्या व आडव्या चौकटीत योग्य शब्द लिहून कोडे पूर्ण करा, असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आता आपण उभे शब्द वाचूया, नंतर आडवे शब्द वाचूया. आता उभे शब्दांमध्ये काय सांगितलेलं आहे? लाकूड कापण्याचे हत्यार किंवा साधन कोणते? आता आपल्याला माहिती आहे की लाकूड कापण्यासाठी करवत लागते. मग हा करवत शब्द आपण उभे शब्दांमध्ये विचारलेला आहे, म्हणून आपल्याला तो उभा लिहायचा आहे या पद्धतीने. तर क, र, व, त या पद्धतीने आपल्याला हा शब्द पूर्ण करायचा आणि तो आपण इथे केला आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, एक पक्षी. आता हा पहिला उभा शब्द झाला. आता दुसऱ्या रो मध्ये हा उभा शब्द आहे. मग याच्यामध्ये एक पक्षी सांगितलेला आहे आणि त्याची सुरुवात ब पासून होते. मग ब पासून सुरू होणारा शब्द कोणता? एक पक्षी, तर बदक. म्हणून आपल्याला बदक हा शब्द या पद्धतीने इथे पूर्ण करायचा आहे आणि तो आपण केला. त्यानंतर पुढचा उभा शब्द विचारलेला आहे, एक सुवासिक फूल. आता सुवासिक फूल, खूप सारे सुवासिक फुलं आहे, पण त्याची सुरुवात पा पासून झाली पाहिजे. मग पारिजातक हे सुवासिक फूल आहे ज्याची सुरुवात पा पासून होते. मग तो शब्द आपण इथे लिहूया, पा री जा त क. एकदम बरोबर तो शब्द ह्या रो मध्ये म्हणजेच या चौकटीमध्ये बसलेला आहे, म्हणजे आपलं हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, मुलांना आकाशात उडवायला खूप आवडतो. ते काय बरं आवडतं आकाशामध्ये उडवायला? तर पतंग आवडतं. म्हणून आपण पतंग हा शब्द ह्या ठिकाणी लिहिणार आहोत, पतंग. या पद्धतीने आपण उभे शब्द इथे पूर्ण केलेले आहे. आता आपल्याला आडवे शब्द देखील पाहायचे आहेत. आता आडवे शब्द ह्या पद्धतीने येणार आहे. बघा, आडवे शब्द त्यामध्ये पहिला प्रश्न, डोंगरापेक्षा लहान असणारी काय? तर ती टेकडी. ऑलरेडी इथे त्यांनी टेकडी हा शब्द दिलेला आहे. त्यानंतर पुढचा शब्द पाहूया, पाण्यात राहणारा प्राणी. आता पाण्यात कोण बरं राहतं? तर कासव दादा राहतात. म्हणून का स व. बरोबर आपल्या इथे शेवटी व आलेला आहे, जो की करवत मध्ये तिसऱ्या नंबरला आहे. म्हणजे आपला हा देखील शब्द बरोबर आहे. त्यानंतर एक वाद्य विचारलेला आहे पुढचा प्रश्न. आता वाद्य, तबला हे देखील वाद्य आहे, म्हणून तबला. या पद्धतीने आपण तिसरा देखील प्रश्न पूर्ण केलेला आहे, शब्द पूर्ण केलेला आहे. त्यानंतर चौथा शब्द ओळखायचा आहे, कपडे ठेवण्यासाठी वापरले जाणारे साधन. आता आपण कपडे कशात ठेवतो? तर कपाटात ठेवतो. म्हणून आपल्याला कपाट हा शब्द इथे लिहायचा आहे, क पा ट. इथे आपला हा शब्द पूर्ण झालेला आहे. त्यानंतर पुढचा, आपल्या देशाचे नाव काय आहे? तर भारत आहे. आपण भारतात राहतो, म्हणून आपण भारत हा शब्द ह्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आणि नंतर सगळ्यात शेवटचा शब्द शोधायचा आहे, जनावरांचा समूह. त्याला काय म्हटलं जातं? तर कळप म्हटलं जातं जनावरांचा. मेंढ्यांचा कळप असतो है की नाही, तसं आपल्याला कळप हा शब्द इथे पूर्ण करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे शब्दकोडे पूर्ण करायचे होते आणि ते आपण इथे व्यवस्थित पूर्ण केले आहे. ज्यांना कोणाला लिहायचं असेल ते लिहू शकतात, अन्यथा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल.
तर मित्रांनो, असेच जर तुम्हाला नवनवीन शब्दकोडी हवे असतील, तर ते मला कमेंट करून कळवायचं आहे. आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भारताचे संविधान भाग 2 हा घटक बघणार आहोत. म्हणून तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हे शब्दकोड शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवायला विसरायचं नाहीये. आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.